भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी। शिवसेना भाजपा युतीचा, शिवसेना भाजपा युतीचा। मंचावर उपस्थित शिवसेना पक्ष प्रमुख आणि आपल्या युतीचे मार्गदर्शक आदरणीय उद्धवजी ठाकरे, भाजपचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, शिवसेना नेते संजयजी राऊत, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे, माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन, राम शिंदे, जयकुमार रावल, गुलाबराव पाटील, दादा भुसे, मिलिंद नार्वेकर, बबनराव घोलप, बाळासाहेब सानप, शीतलताई सांगळे, रंजनाताई भानसी, या ठिकाणी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित आमचे सर्व सहकारी खासदार, आमदार, होऊ घातलेले खासदार, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व शिवसेना भारतीय जनता पक्षाचे उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही या ठिकाणी झाल्यानंतर माननीय उद्धवजींनी आणि मी हा निर्णय केला की प्रत्येक विभागात आपण जायचं आणि त्या विभागामध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकत्रित एक मेळावा घ्यायचा। आणि आज या उत्तर महाराष्ट्रातला मेळावा आम्ही करतोय। यापूर्वी विदर्भातल्या दोन्ही विभागात आम्ही गेलो, मराठवाड्यामध्ये आम्ही गेलो आणि उद्धवजी मला असं म्हणाले की एकूण वातावरण पाहिल्यानंतर आपण गेलो नसतो तरी चाललं असतं, खाली सगळ्यांनी मनोमिलन आधीच केलेलं आहे, ते केवळ आता आपल्याला एकत्रित आपण कसे दिसतो हे पाहण्याकरता बोलत आहेत। आणि मला असं वाटतं हे जे उद्धवजींचे उद्गार आहेत ते अतिशय खरे आहेत। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये मध्यंतरीच्या काळात 22 पक्षांनी मिळून एक युती केली आणि ते बंगालमध्ये गेले। ममता बॅनर्जींच्या नेतृत्वामध्ये बंगालमध्ये 22 पक्षांनी एक हात वर करून आणि हम साथ साथ है अशा प्रकारे त्या ठिकाणी घोषणा केली। पण तिथनं बाहेर निघाल्याबरोबर हम साथ साथ है वाल्यांना सपा बसपानी काँग्रेसला म्हटलं हम आपके है कौन, काँग्रेसने आपला म्हटलं हम आपके है कौन। आणि ही जी युती होती, जी तत्वशून्य युती होती, ही विचारांची युती नव्हती। ही युती केवळ खुर्ची करता होती, केवळ सत्ते करता होती, केवळ मोदी हटाव याकरता होती। अशा प्रकारची ही युती कधीच टिकू शकत नाही। आणि म्हणून महागठबंधन का महाठगबंधन का महामिलावट याची आता परिस्थिती अशी आहे की एकमेकाला त्या ठिकाणी कशा प्रकारे पराभूत करता येईल, पराजित करता येईल याकरता आतापासून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत। पण भारतीय जनता पार्टी शिवसेनेची युती अशी नाही। आमची युती विचारावर आधारित युती आहे। ठीक आहे, आम्ही 3-4 वर्ष या ठिकाणी एकमेकाच्या विरुद्ध बोललो असू, एकमेकाच्या विरुद्ध एक निवडणूक लढलो असू, पण शेवटी या दोन पक्षामध्ये जो युतीचा धागा आहे तो सत्ता नाही आहे, तो खुर्ची नाही आहे, तो आमच्यातला धागा आहे हिंदुत्वाचा। हे दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत। या दोन्ही पक्षांना हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हा धागा बांधून ठेवतो। आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आम्ही जे एकत्रित आलो त्याच राष्ट्रीयत्वाकरता आमचं हिंदुत्व संकुचित नाही आहे। हे हिंदुत्व जो या देशाला आपली राष्ट्रभूमी मानतो, जन्मभूमी मानतो, कर्मभूमी मानतो, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, भाषा बोलणारा असो,
अशा प्रत्येकाला आमच्या हिंदुत्वामध्ये स्थान आहे आणि हा जो आमचा हिंदुत्वाचा धागा आहे हा धागा आम्हाला या ठिकाणी एकत्रित आणतो। आणि म्हणून आज आपण बघितलं असेल ही युती झाल्यानंतर समोरच्यांच्या चेहऱ्यावर पाणीच उरलेलं नाही। काही लोकांना उमेदवार सापडत नाही, काहींचे कॅप्टन माघार घ्यायला लागलेले आहेत, काही 12वे खेळाडू झाले आहेत, काही नॉन प्लेइंग कॅप्टन झाले आहेत। आज अवस्था अशी आहे ही युती झाल्यानंतर, आणि युती नाही, आज जरी आपण शिवसेना भारतीय जनता पार्टी एकत्रित असलो तरी 24 तारखेला आपण जी पहिली सभा घेतोय ती महायुतीची सभा असणार आहे आणि आपले इतर मित्र आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आता एकत्रितपणे या महाराष्ट्रामध्ये असा हुंकार या ठिकाणी आमचा येणार आहे की समोरच्यांना आता नेमकं काय करावं हे समजत नाही। आणि युती या निवडणुकीपुरतं नाही आहे, आमची निवडणुकी तर 30 वर्ष, आमची युती तर 30 वर्षाची आहे आणि यापुढे देखील ये फेविकॉल का मजबूत जोड़ है, ये टूटने वाला नहीं है, ये टूटने वाला नहीं है। आणि म्हणून ही युती अभेद्य आहे। खऱ्या अर्थानं आज या मेळाव्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी संकल्प केलाय या उत्तर महाराष्ट्रातल्या 8ही जागा आपल्याला निवडून आणायच्या आहेत। या देशामध्ये ज्या प्रकारे गेली 5 वर्ष केंद्रातलं एनडीएचं सरकार असेल, महाराष्ट्रातलं आपलं युतीचं सरकार असेल, या सरकारनं सामान्य माणसाकरता काम केलंय, सामान्य माणसाकरता काम केलंय। आज जर आपण बघितलं या देशामध्ये गरिबी हटावचे नारे हे गेले 50 वर्ष लागले, पण गरिबी हटावचे नारे लावून जे लोक निवडून आले त्यांनी कधीही गरिबाची गरिबी हटवली नाही। त्यांनी त्यांची स्वतःची हटवली, त्यांच्या चेल्या चपाट्यांची हटवली, पण त्यांनी गरिबाच्या गरिबीला कधीही त्या ठिकाणी त्याचा मुकाबला केला नाही, त्याच्याशी संघर्ष केला नाही। पण आपण जर बघितलं मागील 5 वर्षामध्ये देशामध्ये मोदीजीच्या नेतृत्वामध्ये एनडीएच्या सरकारनं राबवलेला एक कार्यक्रम हा गरिबी हटावचा कार्यक्रम होता। खऱ्या अर्थानं गरिबाच्या जीवनामध्ये गुणात्मक परिवर्तन झालं पाहिजे याकरता कार्यक्रम होता। मग जनधन सारखी योजना असेल की ज्या योजनेच्या अंतर्गत 34 कोटी लोकांना या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं। आम्ही गरिबी हटावच्या बाता करायचो आणि देशातले 34 कोटी कुटुंब असे होते की ज्यांनी बँकेचा चेहरा देखील पाहिला नव्हता, त्यामुळे आर्थिक समावेशनामध्ये त्यांचा काही संबंध नव्हता। पूर्णपणे या आर्थिक समावेशनाच्या बाहेर वंचित अशा प्रकारचे 34 कोटी कुटुंब यांना त्या ठिकाणी बँकेचं खातं मिळालं। आणि केवळ खातं मिळालं एवढंच नाही तर या बँकेच्या खात्याचं महत्त्व काय होतं हे नंतर समजलं। कारण राजीव गांधी असं म्हणायचे की ज्यावेळी मी दिल्लीहून 1 रुपया पाठवतो शेवटच्या माणसापर्यंत केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था खाते। आज परिस्थिती अशी आहे या जनधनच्या खात्यांमुळे आणि डीबीटीमुळे 1 रुपया बंदा हा त्या ठिकाणून दिल्लीहून आला तर तो पूर्ण 1 रुपया सामान्य माणसाच्या खात्यामध्ये चाललाय। मध्ये दलाल नाही आहे, मध्ये कोणी पैसा लुटणारा नाही आहे, कुठली व्यवस्था नाही आहे। आपण जर बघितलं तर गेल्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये डीबीटीच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी गेले आहेत। एक एक योजनेचा जर आपण विचार केला, या ठिकाणी स्वच्छ भारत अभियान असेल, सामान्य माणसाच्या घरामध्ये शौचालय, महाराष्ट्र असो की देश असो केवळ 45% लोकांच्या घरी शौचालय होती। आज महाराष्ट्रात तर आपण पूर्णपणे महाराष्ट्र हगणदारी मुक्त केला आहे आणि देशातही 45%वरून 98% आपण पोहोचलो आहोत। विचार करा त्या माय माऊलीवर काय त्या ठिकाणी अवस्था येत होती। दिवसाच्या काळी जर त्यांना त्या ठिकाणी बाहेर जायचं असेल तर रात्र होण्याची त्यांना वाट पाहावी लागायची किंवा सकाळी सूर्य उगवायच्या आत त्यांना बाहेर जावं लागायचं। अशा प्रकारची त्यांची अवस्था होती। आज त्यांच्या लज्जा रक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी घरी ज्यावेळी शौचालय येत आहे त्यावेळी खरा त्याचा परिणाम काय आहे हा आमच्या माय माऊलीला माहिती आहे, आमच्या आया बहिणींना माहिती आहे आणि आज तो परिणाम या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आज उज्ज्वला सारखी योजना की ज्या योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं आमच्या माय माऊलीला ज्यावेळी चुलीवर स्वयंपाक करावा लागतो
एका दिवशी तिच्या शरीरामध्ये, तिच्या फुफ्फुसामध्ये इतका धूर जातो, एखाद्या व्यक्तीने 300 बिड्या पिल्यानंतर एका दिवशी त्याच्या फुफ्फुसात जेवढा धूर जाईल तेवढा धूर स्वयंपाक बनवताना तिच्या फुफ्फुसात जातो. ती रोज थोडी थोडी मरते, ती रोगराईनं ग्रसित होते. आणि म्हणून या माय माऊलीला त्या ठिकाणी उज्ज्वलासारख्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गॅस सिलेंडर देण्याचं काम हे आपल्या सरकारनं केलं. आज 6 कोटी घरांमध्ये गॅस सिलेंडर गेला. एकूण 13 कोटी कुटुंबांना हा गॅस सिलेंडर मिळणार आहे आणि आमच्या माय माऊलीला या धुरापासून मुक्तता मिळणार आहे. आज उजालासारखी योजना असेल, प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी लाईट गेलाय. आज आपण जर विचार केला तर आयुष्यमान भारत सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये गरीबाला त्या ठिकाणी पूर्णपणे औषधोपचार घेण्याकरता 5 लाखापर्यंतची सोय तयार करून देण्यात आली आहे. एक अवस्था गरीबाची अशी होती की त्याला जर एखादं ऑपरेशन करायची आवश्यकता पडली तर तो घरी सांगायचा की बाबा रे, हे ऑपरेशन करण्याच्या ऐवजी मी मेलेलो बरा, कारण 4-4, 5-5 लाख रुपयाचं ऑपरेशन जर केलं तर 2 पिढ्या आपण कर्जामध्ये राहू, तुम्ही कर्जातनं बाहेर येऊ शकणार नाही. त्या प्रत्येक गरीबाला घरपोच पद्धतीनं आयुष्यमान भारतचं गोल्ड कार्ड मिळालं आणि ते कार्ड दाखवलं तर 5 लाखापर्यंतचा इलाज हा त्याचा मोफत होतो. त्याला औषध, ओपीडी सगळं त्याला मोफत मिळतं. पांढरकवड्याला आम्ही गेलो होतो, तिथे आयुष्यमान भारतच्या माध्यमातनं एक गरीब माणूस आला होता आणि तो मोदीजींना म्हणाला, मी तर जगण्याची आशाच सोडली होती, परंतु आयुष्यमान भारतमधनं माझं ऑपरेशन झालं आणि आज या ठिकाणी मी जिवंत आहे. मला असं वाटतं खऱ्या अर्थानं सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणाऱ्या योजना या ठिकाणी आपण आणल्या. आज जो आमचा असंघटित क्षेत्रातला कामगार आहे, या असंघटित क्षेत्रातल्या कामगाराकरता त्या ठिकाणी पेन्शनची योजना, तो 60 वर्षाचा झाल्यानंतर त्याला 3000 रुपयाचं पेन्शन असेल किंवा प्रधानमंत्री आवास योजना असेल की ज्या योजनेमध्ये प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम आपण करतोय. आणि खऱ्या अर्थानं या नाशिक जिल्ह्याचं तर मी अभिनंदन करेन. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घरं बांधण्याचा या ठिकाणी कोणी जर काम केलं असेल तर या नाशिक जिल्ह्याने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि आपण प्रत्येकाला घर देण्याचा प्रयत्न करतो. 2022 सालापर्यंत प्रत्येकाला घर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण करतो. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 5 लाख घरांची निर्मिती झाली, अजून 5 लाख घर आपण तयार करतोय. 2019 साली एसीसीची यादी संपल्यानंतर ज्यांची नावं यादीमध्ये आली नाहीत त्यांचीही नोंदणी आता सुरू केली आहे. त्यांच्याकरता पुन्हा 2 वर्षामध्ये आपण ही घरं बांधू आणि 2020-21 पर्यंत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण करतोय. केवळ गरीबाबद्दल बोलणारे आपण नाही आहोत, त्याच्या जीवनात परिवर्तन करणारे आपण आहोत. आज शेतकऱ्यांना थेट मदतीचा विषय असेल, आज कर्जमाफीचा विषय असेल, या प्रत्येक विषयामध्ये राज्य सरकारने भूमिका घेतली. ज्यावेळी आमची युती झाली त्यावेळी मला उद्धवजींनी बोलवून सांगितलं कर्जमाफी चांगली आहे पण शेवटच्या माणसापर्यंत ती पोचली पाहिजे. अनेक शेतकरी त्याच्यातनं वंचित आहे, तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी पोचली पाहिजे, हे त्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करा. मी उद्धवजींना सांगितलं, उद्धवजी जोपर्यंत शेवटचा शेतकरी या ठिकाणी कर्जमाफीला पात्र त्या ठिकाणी त्याच्या खात्यात पैसे जात नाही तोपर्यंत ही योजना आम्ही बंद करणार नाही. आज 21,000 कोटी रुपये या योजनेला आपण दिले आहेत, पण मी पुन्हा एकदा सांगतो शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये पैसे गेल्याशिवाय ही योजना आपण त्या ठिकाणी बंद करणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक 2008 साली आम्ही कर्जमाफी केली होती म्हणतात. एकूण देशातली कर्जमाफी त्यांची 50,000 कोटीची होती, महाराष्ट्रातली 4,000 कोटीची होती. आज मात्र एकट्या महाराष्ट्रामध्ये 21,000 कोटी रुपयाची कर्जमाफी आपण केली आहे आणि हा एक आकडा वाढत जाणार आहे, हा कमी होणार नाही आहे. आणि एवढंच नाही तर मोदीजींनी जी आता शेतकऱ्यांकरता PM किसान योजना आणली, त्यांनी तर 50,000 रुपये 10 वर्षात एकदा दिले. आपण या योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 75,000 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकणार आहोत. म्हणजे 10 वर्षामध्ये 7.5 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहेत. आपण जर बघितलं
तर सामान्य माणसाला, शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सातत्याने आपण केलं आहे. हा माझा दावा नाही आहे की आपण सगळं करून टाकलं, सगळं काही आलबेल झालं. हो, अजून आव्हानं खूप आहेत. दुष्काळासारखं आव्हान आमच्या समोर आहे, पण प्रामाणिकपणे त्याचा मुकाबला आम्ही करायला पुढे जातो आहोत. एक एक काम हातामध्ये घेतो तर ते आम्ही पूर्ण करतो आहोत. ज्या अपेक्षा समाजाच्या आहेत त्या अपेक्षा घेऊन लोक पुढे येतात. पुढे आल्यानंतर आम्ही त्यांच्याशी संघर्ष करत नाही, आम्ही त्यांच्याशी संवाद करतो आणि संवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येक योग्य मागणीला सामोरं जात त्या मागणीला पूर्ण करण्याचं काम हे या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून आपण जे काम केलं आहे त्या कामाच्या आधारावर आज आपल्याला मतं त्या ठिकाणी मागायची आहेत. आणि मला विश्वास आहे लोक आपल्या सोबत आहेत. आज खरं म्हणजे हा मुकाबला कसा आहे, एकीकडे राष्ट्रीय विचाराचे पक्ष, भाजप सेनेसारखे एनडीएतले पक्ष की ज्या पक्षांसमोर राष्ट्रवाद हाच मुद्दा आहे, आणि दुसरीकडे असे पक्ष देखील आहेत की जे पक्ष आमच्या सैन्याला पुरावा मागतायत, आमच्या सैन्याच्या शौर्यावर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. कधी कधी मला वाटतं हे जे 40 लोक आमचे त्या ठिकाणी शहीद झाले किंवा काश्मीरमध्ये लढता लढता शहीद झालेले आमचे शेकडो लोक आहेत, त्यांच्या आत्म्याला, त्या सैनिकांना काय वाटत असेल ज्यावेळी त्यांच्या शौर्याचा पुरावा त्यांना मागितला जातो. खरा प्रश्न हा आहे की शौर्य, जे सैन्याचं शौर्य आहे त्या शौर्याला सार्थ मानून राष्ट्राभिमानाने उभं राहणारे पक्ष एकीकडे आणि दुसरीकडे सैन्याला प्रश्न विचारणारे लोक, खऱ्या अर्थानं याच्यापैकी कोणाला जनता निवडेल हा खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी सवाल आहे. बंधू भगिनींनो, आपण जर बघितलं तर आज बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळतो. 2008 साली याच महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले. ते बॉम्बस्फोट झाल्यानंतर तेव्हाच्या आमच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारनं काय केलं, आमच्या राज्यातल्या आणि केंद्रातल्या सरकारनं पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. मग अति तीव्र निषेध केला आणि त्याच्यानंतर युनायटेड नेशन मध्ये गेले आणि म्हणाले बघा हे पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही यांच्यावर काहीतरी त्या ठिकाणी कारवाई करा. पाकिस्तानला वाटलं तसाच भारत आहे आणि म्हणून पहिल्यांदा उरीमध्ये त्यांनी हल्ला केला आणि हल्ला करून आमच्या सैनिकांना शहीद केलं. पण आमच्या सेनेमध्ये ताकद होती, आमच्या सेनेनं सर्जिकल स्ट्राईक केला आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे दहशतवाद्यांचे अड्डे हे तहस नहस करण्याचं काम आमच्या सेनेनं करून दाखवलं. पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच, या वाकड्या शेपटीनं पुन्हा एकदा आक्रित करण्याचा प्रयत्न केला आणि पुलवामामध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांना अत्यंत भ्याड हल्ला करून त्या ठिकाणी शहीद करण्याचं काम त्यांनी केलं. ती शहीदी झाल्यानंतर या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सेनेला सांगितलं आमचे हे जे शहीद झाले आहेत यांच्या जीवाचं काय मोल आहे हे दहशतवाद्यांना कळलं पाहिजे. त्या दहशतवाद्यांना जे त्या ठिकाणी शरण देत आहेत त्यांना देखील समजलं पाहिजे यांच्या रक्ताच्या कणाकणाचा बदला हा घेतला पाहिजे. आणि मोदीजींनी सेनेला सांगितलं तुम्हाला पूर्ण मोकळीक आहे, कधी हल्ला करायचा आहे, कसा हल्ला करायचा आहे, किती वाजता करायचा आहे, कुठे करायचा आहे. आणि आमच्या सेनेनं दाखवून दिलं 3:30 वाजता बालाकोटमध्ये त्या ठिकाणी हल्ला झाला आणि आपल्याला माहिती आहे जैश ए मोहम्मदला उद्ध्वस्त करून टाकण्याचं काम हे त्या ठिकाणी आमच्या सेनेनं केलं. अरे भारताची सेना ही जगातली बलशाली सेना आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आहे. एकदा औरंगजेबानं विचारलं या महाराजांची जी फौज आहे हे जे मावळे आहेत हे मावळे थकत नाही, विकत नाही, झुकत नाही, हे नेमके कसे असे लढतात. त्यावेळेस त्यांच्या सेनापतींनी उत्तर दिलं आपले जे सैनिक आहेत हे पगारा करता लढतात, पण छत्रपतींचे मावळे हे देव देश आणि धर्मा करता लढतात आणि म्हणून ते कधी झुकत नाही, कधी विकत नाही आणि कधी थकत नाही. तशीच या भारताची सेना आहे. ही पगारा करता लढणारी सेना नाही आहे, ही सेना मातृभूमी करता लढणारी सेना आहे. आमच्या सेनेमध्ये ही ताकद पहिल्या दिवशीपासून होती, पण राजकीय नेतृत्वामध्ये ही ताकद नव्हती की जी सेनेला सांगेल की जा आणि आपल्या शहीदांचा बदला घ्या. ती ताकद आपल्या राजकीय नेतृत्वामध्ये मोदीजींच्या रूपाने आली आणि आमच्या सेनेनं दाखवून दिलं आमच्याकडे वाकडी नजर केली तर आम्ही नेमकं काय करू शकतो.
मित्रांनो, आज एकीकडे या शहीदांना श्रद्धांजली देत असताना राष्ट्रीय विचारानं प्रेरित असलेला आपलं एनडीएचं सरकार आहे आणि दुसरीकडे मात्र काय चाललेलं आहे, लोक एकीकडे आमच्या सेनेच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात आणि दुसरीकडे अझर मसूद जी म्हणतात. अझर मसूद जी, मला तर भीती वाटते एखाद वेळेस चुकून, यांना मिळणार नाहीच सत्ता, पण चुकून यांना जर एखाद वेळेस सत्ता मिळाली तर इतिहासाच्या पुस्तकात आपल्याला वाचावं लागेल, औरंगजेब जी, अफजल खान जी, जनरल डायर जी. मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता या ठिकाणी आलो आहे, समाजामध्ये यांचा चेहरा उघडा करा. आज देशाभिमानानं जे लोक जगतायत त्या प्रत्येकाला या ठिकाणी जागा करा. अरे हा देश राहिला तर आपण राहू, सत्ता येते जाते, सत्तेकरता आपण कधीच लढत नाही. हा देश असला तर आपलं अस्तित्व असेल आणि देश नसेल तर तुमचं आणि आमचं अस्तित्व देखील नसेल. आणि म्हणून ही सत्तेची लढाई नाही आहे, ही खुर्चीची लढाई नाही आहे, पंतप्रधान कोणाला करायचं याकरता लढाई नाही आहे. या देशाकरता हे मतदार आहे. हे मतदार केवळ सत्तेकरता नाही आहे, भारत देशाकरता आहे. आणि भारत देश हा आपल्या हातामध्ये, एनडीएच्या हातामध्ये, मोदीजींच्या हातामध्ये या ठिकाणी सुरक्षित आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे भारताची जनता पुन्हा एकदा आपल्याच पाठीशी या ठिकाणी येणार आहे. बंधू भगिनींनो, अतिशय निढळ्या छातीनं आता आपल्याला बाहेर जाऊन समाजामध्ये जायचं आहे. आज देशामध्ये मोदीजींसारखे नेते आहेत, या महाराष्ट्रामध्ये उद्धवजींसारखे आपले मार्गदर्शक आहे आणि या माध्यमातून एक कणखर नेतृत्व, एक राष्ट्रवादी नेतृत्व, एक राष्ट्रीय बाण्याचं नेतृत्व हे देशात आणि महाराष्ट्रात आपल्याला लाभल्यानंतर आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि काही राहिलं असेल तर सामना आहे, सामना देखील ते पाहून घेईल. कारण गेले 20 दिवस मी दुसरा पेपर वाचत नाही, मी सामनाच आता वाचतो, त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे. काही झालं तर रोखठोक देण्याकरता संजय राऊत या ठिकाणी आहेत, त्यामुळे चिंता करण्याचं कुठलंही कारण नाही आहे. आता 8 जागा उत्तर महाराष्ट्राच्या आणि 48 जागा महाराष्ट्राच्या घेऊनच आपण दिल्लीला जाऊ, हा संकल्प या ठिकाणी करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.